पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूसंपादनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते। मात्र भूसंपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध जो आहे तो पाहायला मिळतो आणि आज खरं तर याच वादामधून पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळाली। आपण बागायती क्षेत्र आहे, आम्ही एवढं कर्ज काढून नदीवर लिफ्ट आणले, एवढी आम्हाला तळतळ त्याची अजून आम्ही ते कर्ज फेडतोय। काही नाही, आमच्या लोकांनी कोणाला हात उचलला नाही, स्वतःहून त्यांना शिवेगाळ केली नाही, मारहाण सुद्धा केली नाहीये। 2 दिवस झाले इथं आमच्या गावात येतात ते, आमची लोक शांतपणे उभी राहतात ते। महिला सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी काल 7 वाजेपर्यंत उन्हात बसल्या होत्या, रस्त्याला डांबरीला बसल्या होत्या। त्यांनी कोणाला काहीच केलं नाही, पण आज सुद्धा आम्ही तेच केलं। पण त्यांनी आम्हाला एका चौकात घ्या, त्यांनी दुसऱ्या चौकात, मग लेडीज सगळे पळत तिथं जात आहे। त्याच्यातली एक महिला तर डेथ झाली आहे, बाकीच्या भरपूर महिला असे की त्यांनी पोलिसांनी त्यांना मारलंय, पण आम्ही कोणावर हात उचललाच नव्हता आतापर्यंत तर नाहीच। पण जेव्हा कुठल्या गावची सुरुवात केली मी कुंभारवाड्यांचा। तुमची पण जमीन जाते? हो, सर्व जाते जमीन आमची काय पण। आता मग तुमचं म्हणणं काय असणार? नाही ना, आम्हाला द्यायचीच नाही जमीन, आम्हाला 1 इंच पण जमीन द्यायचीच नाही। मेन मागणी हीच आहे आमची। हो, असं म्हणतात की काय तुमचं म्हणणं असेल सामोपचारानं सगळं जे काय आहे ते मिटवून घेऊ? सामोपचाराने आम्हाला जमीन द्यायचीच नाही, मेन प्रश्न आमचा हा आहे। सामोपचाराचे विचार करायची आमची गरजच नाही, आम्हाला फक्त आमची जमीन द्यायची नाही। इथल्या स्थानिक आमदारांचं सुद्धा महत्त्वाचं म्हणणं होतं की नाही, एअरपोर्ट जे आहे, विमानतळ जे आहे ते झालं पाहिजे, विचारात घेतलं जात नाही का? मग नक्की म्हणणं काय? नाही, विचार घेण्यापेक्षा आम्हाला प्रत्येक आमच्या 7 गावच्या सर्व लोकांची हीच मागणी आहे, आम्हाला आमची जमीन द्यायची नाही। तुमचं काय म्हणणं आहे, एअरपोर्ट झालं पाहिजे की नाही? नाही झालं पाहिजे, पूर्णपणे हा विरोध आहे। असं म्हणतात की पुण्याची ती गरज आहे, एअरपोर्ट झालं पाहिजे, जर एअरपोर्ट द्यायचं असेल कोणाची तरी जमिनी जाणार, अशा पद्धतीनं राजकारत्यांकडून सांगितलं जातं। मग म्हणणं काय तुमचं, जमीन देणार की तुम्ही नाही? जमीन पूर्णपणे द्यायची नाही हाच विरोध आहे आणि हेच शेवटपर्यंत मागणी आहे आमची। तुम्ही कुठल्या गावचे? खानवडी गावचा आहे, माझी 10 एकर जमीन आहे। जमीन विमानतळाला अजिबात द्यायचीच नाही, कसली आम्हाला मारलं तरी द्यायची नाही, चर्चाच करायची नाही? चर्चाच नाही, आमच्या प्रेतावरती जमीन, प्रेतावरतीच विमानतळ करायचं शेवटचीच आमची इच्छा। 8 वर्ष झालं आमचा पाहिलं तर विमानतळाला पहिल्यापासून विरोध आहे आणि आत्तापर्यंत आहे। आम्हाला जर पाहायला गेलं तर 7 गावांचा आमचा जर घरावर नांगर फिरून इतर संसार प्रपंच वाटोळं जर होत असेल आणि इतर तालुक्याचं जर चांगलं होत असेल ते आम्हाला मान्य नाही। आणि आजही पण आता उद्याही पाहिलं तर विरोधच आहे आणि शेवटपर्यंत विरोधच राहणार। मात्र असे म्हणतात की जमिनीचे भाव वाढवून देऊ, काही नको, आम्हाला पैसे काहीच नको, 10 पटीने जरी नेलं तरी आम्हाला पैसे द्या। विमान अजिबात 10 पट नाही, 1 पट पण नको, आम्हाला जमीन अजिबात द्यायची नाही। आमचा विरोध एवढाच की आमची जमीन आमची हक्काची आहे, ती आम्ही ठेवणार, आम्हाला तुम्हाला द्यायची नाही। आमची जमीन द्यायची नाही, लोकांना जमीन द्यायची नाही। याच्यासाठी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी काल दुपारी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि आज दुपारी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवस भर उन्हात, भर टेम्परेचरमध्ये बिना अन्न आणि बिना पाण्याच्या शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी भर उन्हात डांबरीवर उभे आहेत, डांबरीवर बसलेले आहेत, त्यांना पाणी नाही, त्यांना अन्न पण नाही। आणि हे सरकारी अधिकारी आलेत ना, यांच्या स्कॉर्पिओ, यांच्या बोलेरो, यांच्या ज्या गाड्या आल्यात त्या कंटिन्यू 3 तास 4 तास सरकारी डिझेल जाळून पूर्ण एसी चालू आहेत, चालू आहेत त्या लोकांचे। आणि या आमच्या शेतकरी महिला, शेतकरी पूर्ण सर्वसामान्य माणसं डांबरीवर बसून आहेत, तरी सुद्धा त्यांचं मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं आहे? अजिबात आमची जमीन द्यायची नाही, तुमचं विमानतळ कुठे बी करा। आमची वडिलांची जमीन आहे ती आम्ही मुलांच्या नातवांच्या ताब्यात देणार। आता होल्यांनी सांगितलंय, कष्टाने त्यांनी जमीन जमवले, मिळवलेली आणि अजून ते कर्ज फेडतात त्याचे। मुख्यमंत्र्यांनी आमच्या गाठ घालू नये, कुठे जाजीत दादा आहे ना तिकडे बारामतीला ने म्हणाव, आम्हाला द्यायची नाही। पुरंदर तालुक्यात आम्हाला आमच्या हक्काची, आमच्या तालुक्यात तिकडे नाही बारामतीला। तालुक्यात पाहिलं तर लोकप्रतिनिधी आहेत ना, ते पाहिलं तर विमानतळ व्हावं म्हणून दंड ठोकून येत, हे विमानतळ झालंच पाहिलं, परंतु ते आम्हाला मान्य नाही। जर त्यांना विमानतळ करायचे असेल 7 गावांचं पाहिलं तर गोळी घालून त्यांना मारून टाकावं आणि सरळ पाहिलं तर विमानतळ करावं। की या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे, 7 गावामध्ये आमची शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती आम्ही देणार नाही आणि पुरंदर विमानतळ जे आहे आम्ही होऊ देणार नाही, आक्रमक पवित्रा या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वास प्रदीप कापसे, TV9 मराठी, सासवड।